अच्छा. नमस्कार. नमस्कार. नमस्कार सर्वांना. काल ह्याचा नमस्कार. अभ्यास होता. नमस्कार. हा. आता ह्याच्या काल अभ्यास असा होता की हे जे शब्द दिलेले आहेत त्याच्यावर वाक्य बनवा. तर कसं होतं माहितीये का, जेव्हा इथं काय कर्ता कंटाळा असतो. घेतला पाहिजे आपल्याला पाहिजे सकाळी गेलं समजून घेतलं एखाद्या रविवारी वगैरे. तुम्ही जरा म्यूट करता का प्लीज स्वतःला. किरण जोशी प्लीज म्यूट करा. तर इथं जो कर्ता असतो ना, जेव्हा सार्धम किंवा साकम आणि सह येतं त्यावेळेला कर्ता तृतीयेत जातो. तर तृतीयेत कसं होतं की राम असेल तर रामेण असं होतं. सो रामेण सार्धम गच्छामी असं एक वाक्य तयार होतं. जसं देव असेल तर देवेन सार्धम गच्छामी हे दुसरं वाक्य झालं. आणि बालक किंवा बालकः असेल तर बालकेन सार्धम गच्छामी असं होतं. अहम तर नाही लागत का ताई यात? नाही नाही, गच्छामी सार्धम आहे. सारखं नको. अहम. अहम अध्यारोत आहे. गच्छामी म्हणजे ऑटोमॅटिकली अहम आहे हे समजून जायचं. ओके. मी कसं मग केलं तुम्ही होतं, अहम रामेण सार्धम गच्छामी असं केलं अगदी होतं. बरोबर. हो, चालतं ना. तुम्ही लिहिलं तरी चालतं चालतं. ना? हो हो. ओके. हा, मग हे चालेल. सगळी ओके. वाक्य तुम्ही सांगा बरं कशी होतात बाकीची. मी सांगते. अहम जे काही सार्धम देवेन शब्दाचा अर्थ सांगा. सार्धमं सार्धम म्हणजे सोबत किंवा बरोबर. सोबत सोबत. पण देवेन प्रत्येक काही सार्धम मी प्रत्येक रामा काही बरोबर जातो. कळलं. अहम बरोबर म्हणजे मी, रामेन म्हणजे रामा बरोबर, सार्धम म्हणजे बरोबर, गच्छामी म्हणजे जातो. बरोबर. हा. देवेन मग सार्धमं देवेन सह म्हणजे देवासोबत किंवा देवाबरोबर, गच्छामी म्हणजे जातो. जातो. हम्म. बालके सार्धमं गच्छामि. बालकेने सार्धम बालकेन गच्छामी. बालकेन सार्धम गच्छामी. बालकेन गच्छामी. गच्छामी. अहम गच्छामी असं होईल का? बालकेन सार्धम अहम क्रीडामी. हो, चालतं ना. बरोबर, अगदी बरोबर. अहम रामेण सार्धम क्रीडामी असं पण होऊ शकतं. काय ते अहम रामेण सार्धम क्रीडामी रामेण गच्छामी. मोठा राम आला तर न येत नाही बरं का. बाणातलं हा, न येत. ण रामेण. बाणातलं न. हा. ओके ओके. म्हणजे देवेन मात्र देवेन मिळाचा ना. हो, देवेन देवी बालकेन देवीला न येतं. हे बघा इथं काही वाक्य रामेण बनवलेली सार्धम. आहेत. तुम्ही बरोबर लिहून घेऊ रामेण. शकता. ओके ओके. इथं काही वाक्य जी आम्ही रामेण बनवलेली सार्धम आहेत त्याची ती तुम्ही लिहून घेऊ शकता पाहिजे तर. रामेण सार्धम अगच्छामि आगच्छामी म्हणायचं. आगच्छामि. हम्म. म्हणजे रामासोबत येतो. देवेन सार्धम आगच्छामि. हे तृतीय आहे ते कसं कळलं? म्हणजे सार्धम आलं ना की तो कर्ता तृतीयेत जातो. ठीक म्हणजे आहे ते ठीक आहे. बाय डिफॉल्ट. हा, बाय डिफॉल्ट. येस. ओके. मग तुम्हाला त्याचे टेबल दिलंय ना, ते टेबल बघा म्हणजे तुम्हाला कळेल की राम तृतीयेमध्ये काय होतं. तेव्हा बरोबर. देवेंचा अर्थ देवाकडून असं सांगितलं होतं. देवाने किंवा देवांकडून दोन्ही होतं. बरं मग देवासोबत असं होतं. सार्धम असेल तर देवासोबत. बरं बरं हा. बरं, थँक्यू. ओके. आता पुढच्या पाठाला जाऊया. हा पाठ इथे संपला आपला. ह्यात काही तुम्हाला कोणाला डाऊट्स आहेत का ह्या वाक्यांमध्ये? मॅडम एक प्रश्न विचारू? हा, विचारा.
अ, रामे न झालेला आहे आणि देवे न झालेला आहे, तर न आणि न याचा काही नियम आहे का? ऍक्च्युली नियम आहे, पण तुम्ही आता फक्त हे बघून घ्या. मग पुढे जसं जाल ना अभ्यासामध्ये, तसं तसं तुम्हाला ते पुढे शिकवलं जाईल की हे कसं येतं. ठीक आहे, थँक्यू. ओके. अजून एक शंका आहे. तुम्ही जसं म्हणालात की सार्धम आलं की हम्म, करता आहे तो तृतीयेत जातो. तसं बरोबर. सार्धम सारखे अजून किती शब्द असतील असे की जे जातील, की आम्हाला नंतर नाही येतील ते? नाही, सोबत हे आलं तरच तो तृतीयेत जातो. किंवा रामाने म्हणजे कुठलाही करता तृतीयेत गेला तर रामाने पुस्तक वाचलं, हे कॉमन आहे. रामाने म्हटलं की म्हणजे करता ने काय केलं तर मग ते तृतीयेत जातं. किंवा ताई सोबत स- बरोबर हा ताई शब्द आला की तो करता तृतीयेत जातो. हा रूल आहे. म्हणजे ताई म्हणजे सह सार्थक हा सह एकच वापर शब्द आहे का? सार्थम सार्धम, साधन. साकम आणि सह. सार्धम हा एकच शब्द आहे का असा की ज्याच्या बरोबर करता तृतीयेत जातो? तेच सांगते ना, सार्धम, साकम आणि सह हे समानार्थी शब्द आहेत. कुठला परत सांगा एकदा. सार्धम, सार्धम, हा, साकम, ताकम. हा आणि सह. ताई ओके. ऐका की सह आणि साकम, काय सह आणि साकम हे सह, दोन्ही शब्द साक, घालून यूज करायचं असेल तरी करता तृतीयेत जातो का मग सह अगदी वापरताना सुद्धा? बरोबर. हो हो, ओके ओके, थँक्यू. वेलकम. मला तर हा विचारायचं होते. मॅडम विचारा. मॅडम मागच्या ह्याच्यात एक मध्ये सह अस्ति तो आहे, सह कुत्र अस्ति तो कुठे आहे, किम सह तत्र अस्ति तो तिथे का आहे का तो तिथे आहे, असं कसं करायचं ते? का कुठलंही एक चालेल? तो मिनिट. तिथे आहे. प्रयोग एक मध्ये आहे. एक हा मिनिट. हे का? हा हा सह अस्ति. किम सह तत्र अस्ति म्हणजे काय तो हा. तेथे आहे. अच्छा, काय तो तेथे आहे असं का? हा, असं येतं. बरं बरं, दे- ठीक. देवी मी एक थोडं ऍड करू का? तो तिथे. हा, हॅलो देवी. हा, बोला. बोल. हा कोणीतरी विचारलं होतं ना की कर्ता तृतीयेत कधी कधी जातो, तर सह, अलम, विना असे अधिक अजूनही शब्द आहेत ज्याच्यात कर्ता तृतीयेत जातो. सह आमचे परत सांगा. सह, परत सांगा. हा सह, हा, ऐकायला येत आहे का? सह, परत अलम आणि विना. आलं. आता त्या शब्दांचे अर्थ सध्या तुम्ही बघू नका, फक्त लिहून घ्या. पुढे हे सगळे शब्द येतील तुम्हाला. आता एवढ्या डीप मध्ये आपल्याला जायचं नाहीये, पण असे काही शब्द असतात ज्याच्यात कर्ता हा तृतीयेत जातो. उन्नती, हे लक्षात ठेवा. तूच ताई कंटिन्यू कर, मी थांबते. दुसरा कळला नाहीये, सह आणि विना कळला, पण मग दुसरा काय सांगितलं? सह अलम. अलम. देवी कंटिन्यू, आय विल डिस्कनेक्ट. नाही नाही नाही, कर तू कर, चालेल, काय हरकत नाही. मॅडम मी एक प्रश्न विचारू? शेवटचे दोन शब्द कळलेच नाहीत. सह नंतर दोन काय उन्नती मॅडमनी सांगितले ना, ते पुन्हा एकदा टाईप करून किंवा असं दाखवता का? कारण नाही कळलं मला. साथी अधम, अलम आणि विना. अधम आणि सह. अलम आणि विना. अलम आणि विना. अलम. हा, आणि साधर्म्य बरोबर अजून एक शब्द सांगितला होता ना. साकम. 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 ती साकम. ऐका, सह, साकम आणि सार्धम हे तिन्ही समानार्थी शब्द आहेत. मॅडम मी एक प्रश्न विचारू? हा, विचारा. तो त्या आज जे शिकवत होता तिथे जाता का जरा पेजवर, म्हणजे मग मला प्रश्न विचारता येईल. अचलाताई म्यूट करा तुम्ही. अचलाताई, हा, अचलाताई म्यूट करा तुम्ही.
मॅडम, याच्यामध्ये माझं म्हणजे बेसिक कन्फ्युजन आहे हा की गच्छामी म्हणजे अहम गच्छामी आहे. बरोबर म्हणजे कर्ता हा मी आहे. बरोबर. मग रामेण हा हे काय होतं? सुलभा जरा हे कर्ता होईल का कर्म सांगते. होईल का ऐका ऐका सहाय्यक हा? कर्ता होईल? कारण की जायची ऐका क्रिया ऐका मी ऐका आणि राम असे दोघं जण करतोय. ऐका ना तुम्ही. अहम रामेण सह गच्छामी म्हणजे मी रामाबरोबर जातो असा अर्थ आहे त्याचा. हा, बरोबर. पण मग कर्ता म्हणजे कोण धरायचं? कर्ता कारण की मीच आहे. अहम अहम आहे तिथे. मी हा, ओके. गच्छामी आलं की अहमच करता आहे. हा, बस ठीक आहे. कळलं म्हणजे का? कर्ता आणि क्रियापद हा याच्यावरून माझ्या लक्षात येईल की बाकी सगळे इतर लोक आहेत, म्हणजे हा ते कर्त्यामध्ये हा नाहीये. म्हणजे ऐका आता गच्छामी तिथे आहे तर रामेन हा काही करता नसतो तिथे. तिथे करता अहमच हा आहे. फक्त रामेन सार्धम म्हणजे रामाबरोबर असा शब्द हा, येतो. ठीक आहे. म्हणजे हा म्हणजे त्याला आपण सहाय्यक सहाय्यक कर्ता म्हणता येईल का? कारण की जायची क्रिया राम पण करतोय माझ्या बरोबर. नाही करता नाहीच तो तृतीयाच आहे ती. म्हणजे मी कोणाबरोबर जातो तर मी रामाबरोबर जातो, मी आलं, सीतेबरोबर लक्षात जातो आलं. असं नाही, आता कर्ता सांगितलं. कर्म दोन व्यक्ती. क्रियापद लक्षात आलं. हो मग ह्याला पुढे करता लक्षात म्हणून आलं. नाही, हे तृतीयाच आहे. तुम्हाला हे आता विभक्ती झालाय ना आपलं टेबल, त्यानुसार तुम्हाला आता हे तृतीयेचे आणि तेही बरोबर लिहिण्याचे. आता तृतीया तुम्ही देवाने किंवा देवाकडून हे माहित झालं तुम्हाला. देवाने वर दिला असंही असेल तरी ती तृतीयाच असते त्या वाक्यात. तेव्हा तो देवाने असा जो आपल्या मराठी सारखंच संस्कृत आहे, पण इथे सार्धम जेव्हा बोलायचं ना तर ती सुद्धा तृतीया होते. सार्धम, साकम आणि सह. आलं लक्षात. बालक. हा तर ते 3 शब्दांना तृतीया वापरली जाते. र च म्हणत असाल तर पुढे कळेल तुम्हाला, पण र जिथे येतं ना तिथे बाणाचं न येतं बघा. हा, तुम्ही राम म्हणालात ना पुढे म्हणून तो न झालेला आहे, न. हा जिथे गुरु असेल ना, गुरुच्या तिथे र आलं ना की ते गुरु ना होतं ना तर बाणाचं न येतं. तिथे र ची संबंधित आहे बाणाचं न. एवढं लक्षात ठेवा तुम्ही, नंतर कळेल हो, तुम्हाला. हो. जसे जसे शब्द होतील आपोआप. कन्फ्युजन गेलं आता माझं. तुम्हाला थँक्यू. कन्फ्युजन झालं ना दूर, की देवेन मध्ये का बरं बाणाचं न नाही आणि रामेन मध्ये तर तिथे र आहे म्हणून बाणाचं न आहे. बाकी सगळ्याला कॉमन नळाचं नच येतं आपलं तृतीय करता. आलं. हा देवी थँक्यू कंटिन्यू सो कर. मच. हा हो हा हा पाठ इथेच संपलेला आहे. ह्या पाठामध्ये काय डाऊट आहे का आणखीन कुणाला? नाही. चला आता मग चौथा पाठ सुरू करूया आपण. हम्म. सॉरी, तिसरा. मॅडम, हा याच्यामध्ये एक अवघड जात आहे. माझ्या हा मते कदाचित हे ऑब्झर्वेशन बऱ्याच लोकांचं असेल की मराठीतला जो शब्द नपुसकलिंगी असतो तो संस्कृतमध्ये कधी कधी पुल्लिंगी दिसतो. काय ते मराठीमध्ये काय? कुठला म्हणजे कुठला शब्द? ते बालक, आपण मराठीत जेव्हा बोलतो तेव्हा ते बालक म्हणतो. हम्म. पण बालक हा मुलगा असं संस्कृतमध्ये असल्यामुळे तो बालक होतो. हा बरोबर आहे, तो इथे मुलगा. आमची जास्त बालक कन्फ्युजन म्हणजे होते. मुलगा धरतो ना आपण. हा, आणि आपण बोलताना ते बालक मराठीमध्ये बोलतो. मराठीत पण ते बालक आहे म्हणण्यापेक्षा ते बाळ असं बोलतो आपण जास्तीत जास्त. ते हा, म्हणजे छोट असलं it तरच. depends. म्हणजे थोडं जरा असं क्लासिकल मराठी बोलताना आपण ते बालक म्हणतो. हा हो, पण काही काही शब्दात होतं तसं, तर ते आपल्याला लक्षातच ठेवावे लागतात. हा, ठीक आहे. नाही, ते पाठच करायला लागेल. नाही आणि ते सरावाने येतील, आपोआपही येतात ते. जसे जसे तुमचे शब्द गेले ना वाक्य ते आपोआप येत राहतं ते. ठीक आहे, ठीक आहे. ओके. ओके, आता तिसरा पाठ सुरू करूया आपण. तर तिसऱ्या पाठामध्ये बाकीच्यांना बंद करायचं ऐकायला येत नाही व्यवस्थित. आपापलं प्रत्येक जण म्यूट करा पाहू. वासंतीताई, शुभांगीताई, सगळ्यांनी म्यूट करा. असावरीताई, बाकीच्यांनी केलंय सगळ्यांनी. शुभांगीताई, स्वतःला म्यूट करा कृपया.
शुभांगीताई समोर नाहीयेत बहुतेक, पण बाकीचे झालेत. शुभांगी कर सुरू. हा, झालेले आहेत. एखादं हा. जाईल. तर हे अकारांत नपुसकलिंगी शब्दाचं रूप आहे फलम. फलम म्हणजे फळ. तर हे कोण वाचून दाखवेल? मॅडम हा स्क्रीन फुल कराल का? मॅडम हो. मी वाचून दाखवू? मी पण वाचते. एक मिनिट थांबा. ज्योत्स्नाताई तुम्ही वाचून दाखवा. ओके. हा. अकारांत नपुसकलिंगी शब्द फलम याची हा. रूप वाचते. हो. फलम फले फलानि प्रथमा, फलम फले फलानि द्वितीया, फलेन फलाभ्यां फलैः तृतीया, फलाय फलाभ्यां फलेभ्यः चतुर्थी, फलात् फलाभ्यां फलेभ्यः पंचमी, फलस्य फलयोः फलानां षष्ठी, फले फलयोः फलेषु सप्तमी, हे फल हे फले हे फलानि संबोधन. हे फल म्हणायचं नाही, हे फल म्हणायचं. हे फल म्हणायचं. ल असा उच्चार फल असं करायचं का? हा, जेव्हा संबोधन मध्ये करायचा. दीर्घ हो दीर्घ. अच्छा. हे ताई, हे फल ऐका की हे फल असं का? बरोबर. हे पूर्ण आपण बोलायचं. एक ओके. सजेशन, हा. संस्कृत मध्ये फ नाहीये, दोन्ही ओठ हे ओके. करून फ म्हणायचं. फ फ, फ नॉट फ. हम्म. फ. फ फ बरोबर. फ फ आणि हॅलो. हे तिथे देवयोः झालंय बरं का, मधलं होय. द्विवचनाचं षष्ठी. ते ते फलयोः पाहिजे. पाहिजे. फलयोः. फलयोः तसंच लिहिलं मग ते फलयोः. बरोबर, बरोबर आहे. तुम्ही बरोबर वाचलत. हे इथे हा. बाकीच्यांसाठी सांगितलं. हो हो नाही नाही ते मीच दुरुस्त करून वाचलं. बरोबर आहे. आता ओके ओके. हो हो. ह्याच्यामध्ये एक ऑब्झर्व केलात का तुम्ही? जसं देवः देवौ देवाः, त्याच्यामध्ये ते प्रथमा होतं. मग बरोबर. द्वितीयेमध्ये देवम देवौ देवान आलेलं. बरोबर. देवचं पण काय ह्याच्यामध्ये नपुंसकलिंगीमध्ये प्रथमा द्वितीय एकसारखं असतं. बरोबर. बाकी सगळे पुल्लिंगी सारखेच बाकीचे सगळे शब्द येतात. अच्छा. हा. खालती लिहिलंय ते कोणी वाचणार का? कोणी? ज्योत्स्नाताई वाचा खालचं सूचना. हो वाचते. एक मिनिट थोडं मोठं करतात. सूचना पहिली अशी आहे, पुल्लिंगी तसेच नपुसकलिंगी शब्दांची रूपे प्रायः समानच असतात. केवळ एक मिनिट केवळ प्रथमा द्वितीया व संबोधनाची रूपे भिन्न आहेत. नपुसकलिंगी प्रथमा आणि द्वितीया विभक्तीत समानच असतात. प्रथमा आणि द्वितीया समान असतात असं ह्यांना सांगायचं. बरोबर. हा हा. बाकीची सगळी जसं तुम्ही म्हणता ते देवासारखंच आहे ना? बाकी सगळं देवासारखंच आहे. पुल्लिंगी, बरोबर आहे. ओके अकारांत ओके. पुल्लिंगी. बरोबर आहे. अकारांत पुल्लिंगी आणि अकारांत नपुसकलिंगी आपण सध्या शिकतोय फलम. बरोबर. हो हो. संबोधन पण वेगळं असते का? संबोधन वेगळं असं. हे देव, हा. हे देवौ, हे हे देवाः मानव. असतं. हा. पण हे इथं फल हे फल, हे फले, हे फलानी असं येतं. बरोबर आहे. तिथे मानव, हे मानव, हे मानवो वौ आणि हे मानव असं आलंय ना. तिथे फलही नाही होत. तसं होत नाही. फलाचं वेगळं म्हणजे नपुंसकलिंगीचं हा. वेगळं होतं. वेगळं हा. होतं. ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं. ह्याला हे सुलभा, ह्याला हे दिलेलं नाहीये बघ त्याने. काय माझा एक केलेलं प्रश्न आहे? आहे. नाही, ह्याला हा काय बोला. म्हणतात त्याला, पीपीटीचं हे दिलेलं नाहीये. सगळे आन्सर्स पण दिसत आहेत. अच्छा अच्छा अच्छा. हा बरं असू दे, त्यांना आता एवढं डायरेक्टच विचारू, त्यांना हा. समोरही राहू दे, काही हरकत नाही आता. हा बरं, काय माझा एक मोरेश्वरजी प्रश्न आहे. बोला. बोला मोरेश्वरजी, माझा काय म्हणायचं? माझा एक नाही प्रश्न आता आहे, काही नाही. विचारू का? विचारा. कुठले शब्द नपुंसकलिंगी आहेत हे कसं ओळखायचं?
फळ हे नपुसकलिंगीच आहे ना? बरोबर आहे. आणि मराठीत पण ते फळच म्हणतो आपण, हो. त्यामुळे ते नपुसकलिंगच आहे. पर्ण, मला पान वाटतं जे म्हणतो ना मराठीत आपण, पान झाडाचं, ते पण नपुसकलिंगी आहे. ते पण हो. नपुसकलिंग आहे. कंदुकम का काय? पुष्प, कंदुकम, कंदुक. कंदुकम. ऐका, फूल कंदुक. फूल पण आपलं मराठीत जसं आहे ना तसंच इथे पुष्प, तसंच आहे. पुष्प पुष्पम, तसंच येतं. पुष्पम, ते पण नपुसकलिंगी येईल. पण ताई मराठीत आपण अच्छा. झाड असतं ना, झाडाला आपण ते झाड नाही, म्हणतो का? आपण हे म्हणतो, पण इथे नाही. संस्कृत मध्ये पुल्लिंगी आहे ना शब्द, वृक्ष. हो, हो का, संस्कृतमध्ये पण तो पुल्लिंगी वृक्ष आहे. आहे म्हणून, वृक्ष आहे म्हणून वृक्ष, तो पुल्लिंगी आहे. बरोबर मराठीत पण बरोबर, वृक्ष हा हेच आहे ना, पुल्लिंगीच आहे. करेक्ट. पण पुष्पम, पर्णम, हे हम्म. आपलं फलम, हे जे आहेत ना हे नपुसकलिंगी. वनम, गृह, आपलं जंगल जे गृहवन, आहे ना, जंगल, ते उपवन, वनम, वनम, वनम. वनम. हा, ओके, गृहम पण का ते मग? ते गृहम. हो, तुम्हाला आता गृह. हे 3 शब्द वाटलं तर लिहून घ्या, ह्याचे करून बघा तुम्ही. ओके, ह्याचा कोणते टेबल कोणते दिला शब्द? जाईल, फलाचा टेबल देऊ आपण, फलमचा, आणि तुम्ही हो. वनम, पर्णम आणि पुष्पम ह्या तिघांचे करा. वन, पर्ण आणि पुष्प. मग त्याला असं काही रूल आहे का की हे शब्द नपुसकलिंगीमध्ये येतात किंवा हे येत नाहीत? नाही नाही, आता आपल्या मराठीत कुठे तसा नियम आहे? काही काही बदल जे होत राहतात ते आपल्याला जसं जसं शिकवू तसं तसं लक्षात येतात. बहुतेक मराठी आणि संस्कृत सारखंच असतं, काहीही थोडेफार अगदी बदल आहेत, खूप बरोबर, सारे नाही. आपण बरोबर. फळ किंवा फूल किंवा पान, आपल्याकडे नपुसकलिंगीत मराठीमध्ये सेमच येतं, ते पान, ते फूल, असंच बोलतो की नाही आपण. बरोबर. आता हे वार्तालाप घेऊया. घ्या देवी, सांग. हा, हे कोण वाचेल बरं? अच्छा ताई, तुम्ही वाचा पहिलं. सुरेशः मित्र त्वं किं करोषि? मित्र, तू काय करतोस? मित्रा, तू काय करतोस? बरोबर. दोस्त. नाही, मराठीमध्ये वाचलं तर बस झालं. हा, बस ना. ओके. हो, पुढचं कोण वाचेल? दिनेश, अहम गृहम गच्छामि, मी घरी जातो. पुढचं कोण वाचेल? माधुरीताई. सुरेश तव गृहं कुत्र अस्ति? तुझे घर कोठे आहे? सुरेश विचारतो की तुझं घर कोठे आहे. हा, ताई, एक सुजाता ताई, शब्द तुम्ही आहे पुढचं वाचाल. ताई. आता इथे बोला. आपण सुरेश म्हणाला, असं तसं संस्कृत मध्ये म्हणजे काही शब्द आहे का त्याला? कशाला? नाही, तुम्ही सुरेश म्हणाला. वदती येईल का? वदती येईल का? नाही, वदती म्हणायची गरजच नाही, ते संवाद आहे ना आपल्याला. वार्तालाप जे आहे, आपण मराठीतही आपले वार्तालाप असेच असतात ना, सुरेश नंतर मग दिनेश, त्याच्या समोर असं लिहिलं की ते संवाद आहे असं समजायचं आपण. आणि असं म्हणू शकतो का ताई, सुरेश हा उवाच म्हणू शकतो? उवाच म्हणू शकता, पण गरज नाही ना इथे. आहे नाही, विचारलं फक्त. म्हणू शकतो, उवाच म्हणजे म्हणाला, बरोबर आहे. सुजाता ताई, तुम्ही वाचा पुढचं वाक्य. हा, सुरेश तव गृहम कुत्र अस्ति? तुझे घर कोठे आहे? पुढचं कोण वाचेल? राजश्री वाचू दे का? वाचा. दिनेश समीपे एव अस्ति मम गृहम, जवळच आहे माझे घर. दिनेश म्हणायचं, पण विसर्गाचा उच्चार करा. दिनेश समीपे एव अस्ति मम गृहम, जवळच आहे माझे घर. इथं एव म्हणजे काय सांगा? इथं एव म्हणजे कोणी सांगेल का काय आहे? माझे. बरोबर.
जवळच हा च आहे. पुढचं वाक्य कोण हम्म. वाचेल? उषाताई वाचा. उषा किरणताई. हो वाचते. सुरेशः आगच्छामि अहम अपि त्वया सह. मी पण तुझ्या सोबत येतो. बरोबर. आता ह्या वाक्यांमध्ये कोणाला काही डाऊट्स आहेत का? मॅडम, सगळ्यात पहिलं वाक्यामध्ये मित्र आणि नंतर उद्गारवाचक चिन्ह आहे, तर ते हे मित्र असं अध्यारूत आहे का हे? हो. अच्छा, ठीक आहे. मी एक विचारू का? हा विचारा. मी एक शेवटच्या वाक्यात जे आलंय, आगच्छामि अहम अपि त्वया सह. मग त्वया हे कुठलं रूप आलंय? तव. तवच तृतीया. तवची तृतीया आली का मग ही? हा हा म्हणजे तुझ्या सोबत. हा म्हणूनच आता आपण मागच्या धड्यात केलं ना सोबत, म्हणून बघितलं मी. हो, सह हा शब्द आला इथे. बरोबर. म्हणजे तो तसा त्वम शब्द पण तसा चालवायचा का सगळा? हो. त्याची तृतीय आली का ती? त्याची तृतीय आली. तुम्हाला त्वमची तृतीय आहे आणि येणार आहे तुम्हाला त्वमची सुद्धा विभक्ती येणार आहे हळूहळू. आता पुढे येईल. हो हो, लगेच येणार आहे 4-5 दिवसात. हा, थँक्यू. आता पुढचं वाक्य कोण वाचेल? श्यामलताई वाचा. श्यामलताई जोशी वाचा. दिनेशः पश्य इदं विशालं गृहं मम. पहा हे माझे मोठे घर. बरोबर. पुढचं आशिष वाचशील? सुरेश मी वाचू का? आशिषला सांगितलं. अत्र सुंदरम उद्यानम अपि अस्ति. नानाविधः वृक्षः च सन्ति. वृक्षाः च सन्ति. हा. येथे एक सुंदर बगीचा सुद्धा आहे आणि विविध प्रकारची झाडे आहेत. बरोबर. कीर्तीताई पुढचं वाचा. हो. दिनेशः आगच्छ अत्र तिष्ठ. किं त्वम् इदानीं दुग्धं पिबसि? पिबसी नाही, पिबसी. पिबसि. हा. आगच्छ म्हणजे ये. अत्र तिष्ठ. अत्र तिष्ठ येथे थांब. किं त्वम् इदानीं दुग्धं पिबसि? काय तू आता दूध पितोस? बरोबर. पुढचं कोण वाचेल? पल्लवीताई वाचा. आज सावरी वाचू का? हा वाच. सुरेशः न अहम पिबामी सायंकाले दुग्धम. मी संध्याकाळी दूध पीत नाही. आसावरीताई पुढचं वाच. दिनेशः तर्हि आगच्छ पश्य मया सह गृहं मम. अस्मिन् गृहे पश्य द्वाराणि सन्ति. हा थांब. पहिल्या 2 वाक्यांचा अर्थ सांग. हा. तर्री म्हणजे तर ये. आगच्छ म्हणजे ये. तर्री म्हणजे तर. हा. आगच्छ म्हणजे ये. पश्य मया माझ्या बरोबर. सह म्हणजे माझ्या बरोबर. गृहम मम माझे घर. पश्य म्हणजे बघ. माझे घर बघ. हा. ते मयासह असं पूर्ण बोलायचं बरं का, म्हणजे माझ्या बरोबर. माझ्या बरोबर. पश्य मया वेगळं नाही बोलायचं आणि सह नंतर नाही म्हणायचं. पश्य मयासह गृह मम. हा. ओके. अस्मिन गृहे म्हणजे माझ्या गृहात. अस्मिन म्हणजे ह्या. अस्मिन ह्या घराला पंचद्वाराणि सन्ति. 5 द्वारे आहेत. 5 दरवाजे आहेत. बहूनि च वातायनानि अपि सन्ति.
हम्म बहुनीचे म्हणजे खूप भरपूर. भरपूर बहुनीच हो. वातायनानी. हा, वातायनानी वातायनानी म्हणजे खिडक्या. खिडक्या. अपी म्हणजे सुद्धा. संती म्हणजे हा आहे. आहेत बरोबर. म्हणजे हा, ह्या वाक्यांमध्ये काही डाऊट्स आहे कोणाला? डाऊट नाही, नवीन शब्द येत आहेत. हा, ह्याच्यामध्ये तरीही हा खूप नवीन नवीन शब्द. शब्द आले. शब्द खूप आले. हा, तरीही. आणि वातायन, वातायन म्हणजे एक खिडकी म्हणजे वातायन, आणि बहुवचन त्याचं वातायनानी असं होतं. हा, अनेक वचन आले. अनेक वचन हो. ते अनेक वचन वातायन आहे म्हणून बहुनी आलं. बरोबर. बहुचं बहुनीच वातायनानी. हा, ते च जे आहे ना, ते वाक्य संपल्यावर आणि म्हणतो ना, च म्हणजे आणि. हा, बहुनी वातायनानी म्हणजे खूप खिडक्या. म्हणजे ते दरवाजे आहेत आणि पुष्कळ खिडक्या आहेत म्हणून ते हा, च आहे. दरवाजे आहेत झालं की मग आणि च जे आहे ना आणि ते आधी हा घ्यायचं. हा आणि खूप हा. खिडक्या सुद्धा आहेत. मग तिथे संतीच्या नंतर तो दंडक नको होता का? पाहिजे ना, वाक्य संपलं आहे. ना तिथे. हा, अच्छा, वाक्य बरोबर. संपलं ना ते. हा. संपलं तिथे. हा, अस्मिन गृहे आणि पंचद्वार. द्वारानी म्हणजे 5 दरवाजे. 5 दरवाजे. हो. छान आहे, छान आहे. आणि लिहून घ्या, वातायनम म्हणजे खिडकी. हा हा नपुंसकलिंगी शब्द आहे खिडकी सुद्धा. आपल्याकडे हा, ते पण स्त्रीलिंगी जरी असला नपुंसकलिंगी. ना, हा, पण इथे ना ते तुम्हाला फरक करायचा होता. वातायनम सुद्धा नपुंसकलिंगी आहे. वातायनम त्याचं बहुवचन आहे वातायनानी. इथे पण अस्मिन म्हणजे र च्या मुळे न झालाय बघा, पंचद्वाराणी हा हा, झालंय हो बरोबर बरोबर. नीच्या ऐवजी. बरोबर. हा, र आलं की आता लक्षात येईल तुम्हाला. हळूहळू तुमचंच ऑब्झर्वेशन राहील. बरोबर आहे, तुम्हाला आणि मग आता कळायला लागेल. बहुनी हे अव्यय आलं का? बहुनी. बहुनी म्हणजे खूप. बहुच म्हणजे खूप खूप, आपण म्हणतो ना खूप खिडक्या, म्हणून ते बहुनी हो, वातायनानी असं. म्हणजे ते अव्यय आहे का मग? नाही, खिडक्यांचं विशेषण आहे ते. खिडक्यांचं खूप विशेषण आलं. बरोबर. खूप खिडक्या म्हणायचं असेल तर हो हो, किती आलं. खिडक्या, तर खूप तुम्ही खिडक्या. मग खूपचं काय बहुचं तर बहुणी खूप झालं म्हणजे काय? तसं नाही, बहुचं बहुणी झालं म्हणजे काय झालं, त्यात फरक काय पडला? हा, बहु म्हणजे अनेक आणि नाही बहुणी नाही, म्हणजे बहुनी. ऐका, बहुहू जेव्हा पुल्लिंगी शब्द असेल तिथं बहुहू येईल बर का. आता इथे जेव्हा आता खूप आहे, बहुवचन आहे आणि नपुंसकलिंगीचं आहे, तर इथे नानी येतं ना कशालाही, फलानी, पुष्पाणी. तसं वातायनानी म्हणून ते बहुनी झालं त्याचं सुद्धा. कळलं का? जेव्हा हा. बहुवचन असते की नाही, तेव्हा त्याचं विशेषण सुद्धा ते बहुवचनाप्रमाणेच येतं. अनेक वचनी होणार. हा, अनेक अनेक वचन वचनी. अनेक म्हणजे वचनी एक पण, आणि खिडकी. रूप सुद्धा तसंच होणार. हे जर नानी रूप असेल तर ते बहु हे पण हा अनेक वचनीच नानी. नाही. हा, हे म्हणायचं मला. आणि पुल्लिंगी शब्द जर असला ना की तो खूप उंच आहे असं, एखादा शब्द, हा तर बहुहू येईल ते. पुल्लिंगीचं जर विसर्ग असेल तर हा, त्या बहुला पण विसर्ग लागेल. इथे हा. ते बरोबर. नपुंसकलिंगी आहे म्हणून ते नी आलं तिथे बर का, बहुणी. हो बरोबर. कळलं? हा. हे अस्मिन हे कशाची विभक्ती आहे? अस्मिन ही हॅलो. म्हणजे, अस्मिन म्हणजे ह्या घरात, ह्या इथे घराला. हम्म. जे इदम वगैरे आहे ना, इदम, हा हा, हे हे जे आहे ना त्याचं. म्हणजे हे धिस, THIS, धिस हाऊस ती म्हणतात. सुद्धा आता तत् जसं असतं ना तसं आहे हे. तत्ची हा हा, तस्मिन होते. एतत् म्हणून जे येईल तत् सारखंच हे. तत् म्हणजे ते, एतत् म्हणजे हे. त्या एतत् शब्दाची विभक्ती अस्मिन आहे. हे हो, सगळं सरावात अच्छा येईल अच्छा. नंतर. हे पण नवीन आता आहे. पुढे हे तुम्हाला सरावाने नवीनच आहे, फक्त लक्षात ठेवायचे. आणि पुढे जेव्हा येईल तुम्हाला, आता आहेच आहेत म्हणजे एक 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 रोज एक आणि टेबल नवीन येत इथे राहील. पण इथे पण गृहे आलाय. ही गृहमची कुठली तरी विभक्ती आली. गृहमची सप्तमी विभक्ती आहे. तशीच त्या हा एतत्ची अस्मिन ही हा सप्तमी हा विभक्ती आहे. हा, गृहेमुळे ह्या गृहे घरात आहे म्हणून ते अस्मिन गृहे झालंय. दोन्ही सप्तमी. घराला. घराला.
घरात. असं. हा हो हो हा पण त्याचा तिथे ते ऍक्च्युअल अर्थ आली. होतो या घरात. हा ताई तरी आगच्छ म्हणजे तर ये, तरी पण ये असं का? तरी पण नाही, तरी तर पण नाही. तर तर ते तर यदी आणि यदी आणि तरीही असे असतात, जर आणि तर. तर ते आता अजून तुम्हाला जर आला नाही हा शब्द, आता फक्त तर आलाय, नंतर पुढे यदी येईल. यदी आलं की जर असतं त्याचा अर्थ. हे हळूहळू जसे जसे वाक्य आहेत, धडे आहेत, त्यानुसार पाठानुसार येत जातील आता. नवीन नवीन शब्द येत आहेत. हा हे आता संवाद जसा वाढेल, आपली भाषा, तसे तसे शब्द नवीन नवीन येत जातील. हा? ओके वार्तालाप म्हणजे संवाद. हो हो जायचं पुढे हा आपण. जा ना पुढे. हो हो हा पुढचं वाक्य कोण वाचेल? आता थांब 3 मिनिट. मी वाचतो. सुरेश मी वाचते. विपुलः प्रकाशः पवनः चागच्छति कति कक्षाः सन्ति अस्मिन्. अतएव विपुल प्रकाश, म्हणूनच खूप प्रकाश, पवन आणि वारा येतो, आगच्छति. कति कक्षाः, यात किती खोल्या, संती अस्मिन, आहेत, अस्मिन यात. ह्या खोल्यात, ह्यात किती खोल्या आहेत असं आहे. पुढचं वाक्य कोण वाचेल? मी वाचू ताई? वाचा. वासंती. दिनेशः नवकक्षाः एकः सभाजनकोष्ठः च 9 खोल्या आणि 1 दिवाणखाना आहे. आता सभाजन कोष्ठ म्हणजे दिवाणखाना. हा एक नवीन शब्द आहे तुमच्यासाठी. कळलं? मी वाचू पुढचं? हा वाचा. सुरेश जलार्थम किम कूपः अस्ति अथवा नलः. पाण्यासाठी विहीर आहे की नळ? इथं कूपः म्हणजे विहीर. हा नलः म्हणजे नळ. देवी एकच मिनिट राहिलाय. ते शब्दांचं जे आहे ना, ते एक टाकून दे यांना स्क्रीन. अर्थ शब्दार्थ ऑलरेडी पाठ त्यांना दिलेला आहे ग सरांनी. दिलेला ना, मग ते वाचून घ्या म्हणा आज. हा दिलेला आहे, आज सकाळी पाठवलं त्यांनी. हा मग ते शब्द एकदा बघून घ्या. म्हणजे आता आपली वेळ संपेल, 1 मिनिट राहिला, म्हणून मी आठवण केली. मला वाटलं आहे की नाही. हा ठीक आहे. मग आपण इथेच पाठ संपूया. आता झाली आहे वेळ आपली तशी. 54 झाले. ओके. मग हे बंद करू की होऊ देऊ? आपोआप होईल ना हे देवी? होईल. याची PDF पाठवा ताई, म्हणजे लिहून घेता येईल आम्हाला. पाठवलेली आहे सकाळी आहे पाठवलेली. आज पाठवली आहे त्याची. विथ आन्सर पाठवलेली नाहीये ग. मग आता ही पाठवून देऊ. मग हा ठीक आहे, आन्सर सहित पाठवून देऊ मग. पण हा पाठ जनरली हा पाठ पूर्ण झाल्यावर आम्ही आन्सर सहित पाठवतो. हो चालेल, तसं चालेल. पण PDF म्हणजे कसं आम्हाला लिहिलं नाही ना. मिळेल नक्की मिळेल. होयस देवी, आता मला सांग, आता काय करायचंय? बंद करू का? बंद कर.